वाराणसी हे नाव ऐकल्यावर आपल्याला आठवतं ती देवभूमी जी महादेव शंकरांना पण प्रिय आहे, ती म्हणजे काशी. माणसं आयुष्याची वारी करून मोक्षप्राप्ती करण्यासाठी काशीमध्ये मणिकर्णिका या प्रसिद्ध घाटावर येतात. आपल्या सनातन धर्माच्या जीवन आणि मृत्यूची सत्यता तिथे पाहायला मिळते. ती भूमी म्हणजे काशी. या काशीमध्ये स्वर्गाचे द्वार म्हणजे मणिकर्णिका घाट. या घाटावर गरिबी व श्रीमंती विसरून मृत्यूची सत्यता पाहायला मिळते. काशीमधील 84 घाटापैकी या मणिकर्णिका घाटावर 24 तास चिता जळत असतात. त्याची आग कधीच विझत नाही. मणिकर्णिका घाटावर येण्यासाठी गल्लीबोळातून यात्रा करावी लागते. दिवस रात्र ऊन पाऊस न पाहता या चिता जळत असतात. पण या मणिकर्णिका घाटाला देवी पार्वतींचा श्राप आहे. हो, हा मणिकर्णिका घाट श्रापित आहे. या घाटावर 300,000 वर्ष जुना असा कुंड आहे. या कुंडात स्नान करताना देवी पार्वतींच्या कानातली बाली पडली होती. त्याचं नाव होतं मणिकर्णिका. म्हणून ह्या घाटाला मणिकर्णिका घाट असं नाव पडलं. माता पार्वतीने ते खूप शोधलं, पण त्यांना ते सापडलं नाही. त्यामुळे त्यांना खूप राग आला. माता पार्वतींनी काशीला श्राप दिला की हा घाट कायम जळत राहील. ज्या दिवशी हा घाट जळणार नाही त्या दिवशी संपूर्ण काशी संपेल. तेव्हा पेटलेल्या ज्योतीपासूनच या चितांना मुखाग्नी दिला जातो. जगभरातील 20% लोकांचा या ठिकाणी अंत्यविधी केला जातो. 100 ते 125 अंत्यविधी इथे दररोज होतात. तर 3 ते 4 टन लाकडे इथे वापरली जातात. म्हणून मणिकर्णिका हा घाट शापित आहे. म्हणून इथे दरवर्षी हजारो लोक येतात, गंगेत स्नान करतात, काशी विश्वनाथाचं दर्शन घेतात व मणिकर्णिका घाटावर जन्म आणि मृत्यूची सत्यता अनुभवतात. गरीब श्रीमंत असा इथे कोणीच नसतो. जर तुम्ही कधी काशीला गेला तर मणिकर्णिका घाटावरील जीवन आणि मृत्यूचा हा अनुभव नक्की अनुभवा. जर या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर कॉमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूयात पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.